नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि आय होप तुम्ही खूप छान असाल आणि मी सुद्धा खूप छान मस्त मजेत सुरू आहे. परंतु बरेचदा असं होतं की कुठेतरी आपल्याला जायचं आहे, ठीक आहे, आणि खूप वेळा मी तुम्हाला मेकअपची व्हिडिओ दाखवलेली आहे किंवा बहुतांश वेळ मी तुम्हाला पटकन मेकअप कसा करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. कधी कधी असं होतं की जे फक्त 5 मिनिट उरलेले असतात. कधी कोणाची कॅब असते, कधी कधी कोणाला ऑफिसला उशीर झालेला असतो, कोणतंही फंक्शन असतो किंवा कुठेतरी मार्केटला जायचं असतं. प्रत्येक वेळी आपल्याला खूप वेळ असेल असं नाही, आणि परंतु अशा वेळी नीटनेटकं कसं राहायचं किंवा की थोड्याशा गोष्टीने आपण प्रेझेंटेबल आणि इतकी छान कसं दिसू शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. द फर्स्ट स्टेप, मी स्किन केअरच्या जो स्टेप होता मॉइश्चरायझर फक्त चेहऱ्याला लावलं, बाकी काही लावलेलं नाही आहे. आणि पटापट आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया, म्हणजे अति तुम्हाला लेंदी नको वाटायला आणि तुम्हाला पटकन मेकअप करता येईल. म्हणजे हा व्हिडिओ लावला आणि मी मेकअप केला. तर फर्स्ट स्टेप आहे, कोणत्याही मेकअपच्या आधी प्रायमर लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तुम्ही कोणतेही प्रायमर लावू शकता, तुम्हाला आवडेल ते प्रायमर लावा. मी लावते हे स्विस ब्युटीचं, जे माझं खूप फेवरेट आहे. का तर तुम्हाला माहिती आहे, कारण की फक्त प्रायमर नाही आहे, ते प्रायमर प्लस हायलायटरसुद्धा आहे आणि मी याला तोडलेलं आहे. ओके, तर पंपिंग फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे हे मला आणखी जास्त आवडतं, कारण की हायजीन तितका मेंटेन होतो. पटापट लेअर घ्यायची आपल्या स्किनवरती, जितक्या फास्ट होईल आपलं. तुम्ही बघू शकता, जितक्या लवकर मी त्याला लावले ना तितका माझ्या स्किनवरती त्यांनी एक प्रकारे ग्लो दिला, जो आधी मला खूप कमी होता. आता बघा तो चेहरा किती थोडा, म्हणजे एकदम ग्लोई इफेक्ट या प्रायमरने दिलं. पोर्स क्लोज झाले आणि प्रायमरसुद्धा लागलेलं. तुम्ही फाउंडेशन लावा, तुम्ही बीबी क्रीम लावा, सीसी क्रीम लावा, स्किन टिंट लावा, काही लावा. आणि मी यूज करते आहे के ब्युटीचं फाउंडेशन. याला चूज करायचं एकच आहे, कारण की हाय कव्हरेज आहे आणि प्लस लाईट वेटेड आहे. त्यामुळे मी यानंतर कोणतेही कन्सिलर वापरणार नाही, कोणतेही दुसरं कोणतं फाउंडेशन वापरणार नाही. त्यामुळे मी याला चूज केलेलं. आणि हे के ब्युटीचं शेड 115 लाईट, जर माझ्या स्किन टोननुसार असाल तर हा शेड तुम्ही निवडू शकता. बस जिथे जिथे हलकंसं आणखी तुम्हाला जर हवं असेल की थोडंसं तुम्ही जास्त घेऊ शकता. ऑलरेडी जास्त प्रोडक्ट हातात घेण्याच्याऐवजी थोडं थोडं तुम्ही घेऊन त्याला अप्लाय करायला घ्या, म्हणजे ते वाया जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला कुठे कुठे गरज आहे. आणि आता फक्त ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने मी याला टॅप करते आहे. बस इवन लेअर बघा, म्हणजे फाउंडेशन इतकं लाईट वेटेड तुमचं असायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही लावल्यानंतरही ते फाउंडेशन तुमच्या स्किनवरती एकदम भरीवपणा देणार नाही. आणि हे बघा, मी याला लावती आहे तर हा पॅच मार्क देत नाही आहे, त्यामुळे फाउंडेशन खूप छान लागलं आहे आणि खूप लाईट वेटेडसुद्धा आहे. नेक्स्ट आहे कॉम्पॅक्ट लावायची. आणि कॉम्पॅक्टसाठी, फेस पावडरसाठी तुम्ही कोणतंही कॉम्पॅक्ट वापरू शकता. मी के ब्युटीच्याच ब्रँड वापरते आहे, कारण की यांचे कॉम्पॅक्ट मला प्रचंड जास्त जर आवडतं. कारण की तुम्ही बघा, एका स्वॅचमध्ये बस इतकंच.
बघा, आला इतका एक स्टेप. कोणत्याही मेकअपच्या वेळी फक्त एक स्टेप ही जर तुम्ही केलेली, 1-2 स्टेप खूप काय म्हणतात, इतक्या इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून तुमचं स्किन आणखी जास्त इफेक्टफुल दिसेल. जर नाही केलं ना तरी प्रॉब्लेम नाही येणार, पण तू केल्यानंतर तो पूर्ण ओव्हरऑल लुक खूप इन्हान्स होतो. आणि ते म्हणजे तुम्ही स्किनवरती, तुमच्या चेहऱ्यावरती ब्लश अप्लाय करणं. ब्लश अशा प्रकारे अप्लाय करायचं जे गुलाबी रंग देईल, लाल नाही. कोणतेही गुलाबी कलरचं ब्लश. आता मी याच्यासाठी यूट्यूबचं हे वॉटर टिंट आहे आणि आता मी बघा याला यूज कसा करते आहे. खूप कमी क्वांटिटीमध्ये याला घ्यावं लागतं कारण की प्रचंड पिगमेंटेड असं हे आहे आणि पटकन याला ब्लेंड करावं लागतं कारण की हा खूप लवकर मार्क सोडतो. त्यामुळे थोडं थोडं घेऊन पटकन तुम्ही त्याला इझिली अप्लिकेबल करू शकता आणि लगेच याला बघा एकदम छान जो गुलाबी कलर असतो तो तुमच्या चेहऱ्यावरती येतो. नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे थोडंसं आयवरती जर तुम्ही थोडंसं त्याला लक्ष दिलं, म्हणजे थोडंसं त्याला इन्हान्स करायचं असेल, मोठं करायचं असेल. बऱ्याचदा असं होतं की जे लोक मेकअप करतात त्यानंतर त्यांचा ना जो आय एरिया असतो तो कमी पडतो, म्हणजे थोडासा छोटे दिसायला लागतात जेव्हा तुम्ही हा मेकअप करता. त्यामुळे थोडंसं आपण याला आउटलाईन देऊया. आणि मी याच्यासाठी नॉर्मली स्विस ब्युटीची जी पॅलेट होती जी खूप खराब झाली आहे आणि याला फक्त टॅप करून कोणताही रँडमली कलर घेऊन बघा आणि फेवरेट पार्ट म्हणजे याने तो लूक पुन्हा इन्हान्स होण्यासाठीचं काम म्हणजे तुमचे आयब्रो डिफाईन करणे. PSCचे आहे, तुम्ही नॉर्मली पेन्सिलसुद्धा वापरू शकता. ला पूर्ण एका लाईनमध्ये आणायचं, घ्यायचं आणि बस आउटर कॉर्नरला हळूहळू 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 बघा. जेव्हा मी याआधी जे आयब्रो डिफाईन नव्हती केलेली तेव्हा चालू आणि आत्ता जेव्हा मी त्याला थोडासा आयब्रो डिफाईन केला तेव्हा चालू, तो खूप फरक असतो जेव्हा तुम्ही आयब्रो डिफाईन करता. त्यामुळे काही नाही केलं तरीही आयब्रो डिफाईन तुमच्या रुटीनमध्ये असायलाच हवी. थोडंसं हायलायटिंग आपण आधी प्रायमर लावल्यामुळे हायलायटिंगची एवढी गरज नाही आपल्याला, पण कारण की तोच हायलायटिंग आपल्याला देतो आहे. पण थोडंसं जर तुम्हाला हायलाईट असेल तेच प्रायमर घ्यायचं, हातावर थोडंसं घ्यायचं, त्याला तुमच्या हातावर असं मर्ज करून बस इथे 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 आपल्याला हायलायटिंग हवा असतो, बस तेवढं नाकाचा आणि लिप्सचा, बस इतकंच. आणि लास्ट पार्ट म्हणजे लिपस्टिक. कोणतंही आवडीचं लिपस्टिक तुम्ही लावू शकता. मी हे NYXचं लावती आहे.
आणि झालं. इतका नॅचरल मेकअप मला सांगा तुम्ही कोणत्या प्रसंगी करू नाही शकत. तुम्ही ऑफिस वेअर असाल, तुम्ही हा मेकअप करून जाऊ शकता. तुम्ही कोणत्या तरी अशा फंक्शनला जाता जिथे तुम्हाला खूप कमी वेळ आहे, तिथे तुम्ही हा मेकअप करू शकता आणि दिसतसुद्धा नाही आहे की तुम्ही खूप असं एवढे प्रोडक्ट लावले, जेणेकरून आपण 5-6 प्रोडक्ट लावल्या पण तो ते दिसत नाही आहे. त्यामुळे हा मेकअप तुम्ही कोणत्याही प्रसंगी करू शकता. तर आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल. या टिप ज्या मी तुम्हाला सांगते आहे की या प्रोडक्टने तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता, तर हे तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला अशा विविध प्रकारच्या कोणत्या तरी असे मेकअप हवे असेल जे तुम्हाला आवडत असेल किंवा ते रिक्रिएट झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.